नमस्कार लाडक्या बहिणींनो, लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे। लाडक्या बहिणींना आता दिवाळीचं गिफ्ट म्हणून मोबाईलसुद्धा भेटणार आहे आणि त्याचबरोबर त्यांना 3000 रुपयेसुद्धा मिळणार आहे। तर कोणत्या भगिनींना मोबाईल भेटणार आहे सविस्तर आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। लाडक्या बहिणींना दसरा आणि दिवाळी गोड होणार आहे। 4500 नंतर आता 3000 रुपयेसुद्धा खात्यामध्ये मिळणार आहे आणि आतापर्यंत तुम्हाला हे पैसे मिळाले का हे सुद्धा आपल्याला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवा। ज्या महिलांना 4500 मिळाले आहे, ज्या महिलांना 3000 रुपये मिळाले आहे, त्यांनी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवा। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत महिलांच्या खात्यामध्ये तिसऱ्या हप्त्याचे 4500 रुपये आणि 1500 रुपयेसुद्धा जमा केलेले आहे। हे पैसे खात्यात आल्याच लगेच सरकारने आणखी 3000 रुपयेसुद्धा खात्यामध्ये जमा केलेले आहे। 4500 आणि 1500 रुपये आलेच आहे, पण त्याचबरोबर आता लाडक्या बहिणींना दिवाळी बोनस म्हणून आणि 3000 रुपयेसुद्धा खात्यामध्ये देण्यात आलेले आहे। भाऊबीजेचे पैसेसुद्धा 2 महिन्याचे पैसे एकदाच त्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आलेले आहे। तर तसेच ऑक्टोबर आणि नोव्हेंबर अशा 2 महिन्याचे मिळून सरकारने हे 3000 रुपये महिलांच्या खात्यामध्ये जमा केली होती। त्यानुसारच हे पैसे आता महिलांच्या खात्यामध्ये जमा झालेसुद्धा आहे। त्यामुळे महिलांना आता दसरा आणि दिवाळी गोड होणार आहे आणि त्यांना दसरा आणि ही दिवाळीचे जे पैसे आहे 2 महिन्याचे पैसे ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे पैसे त्यांनी ऑक्टोबर महिन्यामध्ये जमा केलेले आहे। तर अनेक महिलांच्या खात्यामध्ये 4500 रुपये जमा झाले आहे। त्यानंतर आता महिलांच्या खात्यामध्ये आता ऑक्टोबरचा 4था हप्ता जमा झाला आहे। मात्र या 4थ्या हप्त्याच्या दरम्यान महाराष्ट्र विधानसभा निवडणुका असल्यामुळे त्यांनी ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे पैसे हे महिलांच्या खात्यामध्ये जमा केलेले आहे। कारण आता आचारसंहिता लागू होणार आहे, त्यामुळे आचारसंहितामुळे सरकारने 4था आणि 5वा हप्ता एकत्रित मिळून 3000 रुपये हे महिलांच्या खात्यामध्ये जमा केले आहे आणि या निर्णयानुसार आता महिलांच्या खात्यामध्ये 4500 रुपये सुद्धा मिळाले सुरुवात झाली आहे आणि 3000 4500 असे मिळून टोटल 7500 रुपये महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। आणि त्याचबरोबर आता बऱ्याचशा महिलांना मोबाईलसुद्धा देणार आहे, ते सुद्धा आपण पुढे बघणार आहोत। तर आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता लागू होण्यापूर्वी लाडक्या बहिणींना या योजनेतील नोव्हेंबरचे पैसे त्यांच्या खात्यामध्ये सुद्धा आलेले आहे आणि त्यांना 4था हप्तासुद्धा मिळालेला आहे। तर ऑक्टोबर महिन्यात हे पैसे महायुती सरकार देणार असून त्यानुसार लाडक्या बहिणींना आता जे काही ऑक्टोबरचे पैसे आहे नोव्हेंबरचे ते पैसेसुद्धा मिळाले आहे आणि भाऊबीजेचे जे पैसे आहे ते सुद्धा आता मिळाले आहे असं सुद्धा सांगण्यात आहे। लाडक्या बहिणींना आता पहिल्यांदा 3000 रुपये दिले आहे, तर आता सप्टेंबरमध्ये 1500 रुपये मिळाले आहे। तर बहिणींना काही काळजी करू नये, कारण ऑक्टोबर नोव्हेंबरचे पैसे 10 ऑक्टोबरपर्यंत 10 ऑक्टोबरच्या आधीच महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे आणि भाऊबीजेची ओवाळणी महिलांच्या खात्यात जमा होईल असं सुद्धा सांगण्यात आले आहे, असं सुद्धा त्यांनी सांगितलं आहे। तर ते पैसेसुद्धा बऱ्याचशा महिलांच्या खात्यामध्ये सुद्धा जमा झालेलं आहे आणि त्या दरम्यानच आता बऱ्याचशा महिलांना ऑक्टोबर महिन्यांचे पैसेसुद्धा नोव्हेंबर आणि ऑक्टोबरचे पैसे हे नोव्हेंबर जे आहे ते पैसे 3000 रुपयेसुद्धा मिळालेले आहे। त्यामुळे आता 10 ऑक्टोबरपर्यंत सर्व महिलांना हे पैसे मिळणारच आहे असं सुद्धा माहिती देण्यात आलेली आहे आणि सर्व महिलांना आता महिलांना भाऊबीजेची ओवाळणी मिळणार आहे, त्याच आधी महिलांना याचा लाभसुद्धा मिळाला आहे। त्यामुळे आता महिलांना मिळून पैसे जे काही सप्टेंबरचे पैसेसुद्धा अर्ज केलेले त्या महिलांनासुद्धा लवकरच पैसे मिळणार आहे। तर दरम्यान काही महिलांच्या कागदपत्र त्रुटी असल्यामुळे तसेच चुकीच्या पद्धतीने अर्ज भरल्यामुळे अनेक महिलांचा अद्याप एकाही हप्त्याचे पैसे मिळाले नाही। त्यामुळे महिलांच्या खात्यामध्ये आधार क्रमांक हे बँकेशी लिंक आहे का एकदा चेक करा। नसेल तर आपल्या नगीच्या बँकमध्ये जाऊन तुमचं आधार कार्ड हे बँकेशी लिंक करा, तर लिंक केल्यानंतरच तुम्हाला पैसे मिळतील किंवा काही कागदपत्राच्या अभावामुळे तुमचा फॉर्म अप्रूव्हल नसेल, अप्रूव्हल झाल्याच्या नंतर मिळू शकतात। काहींचा फॉर्म अप्रूव्हल आहे पण त्यांचा आधार हे बँकेशी संलग्न नसल्यामुळे लिंक नसल्यामुळे पैसे येत नाही। त्यामुळे तुमच्या नगीच्या बँकमध्ये जाऊन तुमचे खाते हे आधार क्रमांक लिंक करून घ्या, त्यानंतरच तुम्हाला पैसे मिळतील।
लिंक नसल्यामुळे हे पैसे मिळणार नाही. त्यामुळे तुम्हाला तुमच्या जी बँक आहे बँकमध्ये जाऊन तुमचा आधार हे बँकेशी संलग्न आहे का हे एकदा चेक करून घ्या. नसेल तर तुमच्या बँकमध्ये जाऊन तुमचं आधार कार्ड हे बँकेला संलग्न करा, त्यानंतरच तुम्हाला पैसे मिळतील. आणि हे पैसे मिळाल्यानंतरच आता परत एक महिलांना मोबाईलसुद्धा मिळणार आहे. तर ते कोणत्या महिलांना मिळणार आपण इथं बघूया. तिथं बघू शकता लाडक्या बहिणींना आता 3,000 रुपयेसुद्धा जमा झाले आहे. तसेच आता कोकणात उद्योगमंत्री उदय सामंत यांनी राज्यातील ग्रामीण अभियान अंतर्गत कार्यरत ज्या काही ग्रामीण अभियान अंतर्गत कार्यरत 2,400 महिलांना मोबाईल हे बक्षीस देणार आहे अशी घोषणासुद्धा केलेली आहे. तर या घोषणेनंतर त्या राज्य सरकारने मोबाईलसुद्धा बक्षीस दिले आहे. तर ते मोबाईल कोणाला मिळणार आहे ते इथं बघू शकता. तर राज्यातील ग्रामीण जे काही ग्रामीण भागातील अभियान अंतर्गत कार्यरत आहे 2,400 महिला आहेत त्यांना मोबाईल गिफ्ट देणार आहे. म्हणजे जे मोबाईल आहे ते सर्वच महिलांना मिळणार नाही, तर ते राज्य ग्रामीण अभियान अंतर्गत 2,400 महिलांनाच ते मोबाईल बक्षीस म्हणून देणार आहे अशी घोषणासुद्धा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी या ठिकाणी कोकणामध्ये ज्यावेळेस कार्यक्रम होता त्या ठिकाणी उदय सामंत यांनी ही घोषणा केलेली आहे. तर अशा प्रकारे त्या 2,400 महिलांनाच हे बक्षीस मिळणार आहे. तर सर्वच महिलांना हे पैसे जे काही मोबाईल आहे तो मिळणार नाही. तर जे काही ग्रामीण भागातील अभियान अंतर्गत जे कार्यरत आहे 2,400 महिला त्यांनाच हे बक्षीस मिळणार आहे अशी सुद्धा घोषणा केलेली आहे. तर इथे बघू शकता लाडक्या बहिणींना आता पुन्हा एकदा जे काही आगामी निवडणुकापूर्वी सरकार लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पुन्हा ॲडव्हान्स पैसे टाकणार आहे. तर दुसरीकडे शिवसेनेचे नेते मंत्री उदय सामंत यांनी एका कार्यक्रमाच्या उपस्थितीमध्ये महिलांना मोबाईल बक्षीस देणार आहे अशी घोषणासुद्धा केलेली आहे. आणि